उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय उभारणं नाही, तर संधी निर्माण करणं, उद्योगांना दिशा देणं आणि विकासाची नवी दारं खुली करणं. या विचाराला कृतीत उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री राहुल अमृतकर. आभा ग्रुपचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून त्यांनी MSME क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे. नीती से उद्योग, उद्योग से समृद्धी या ध्येय वाक्याला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी उद्योग उभारणी, विस्तार, व्यवहार सल्ला, औद्योगिक प्रकल्प, विदेशी भागीदारी आणि विकेंद्रित औद्योगिक विकास यासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण केलं आहे. उद्योग, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशानं ते सातत्यानं कार्यरत आहेत. दूरदृष्टी, नेतृत्व गुण, सकारात्मक विचार आणि राष्ट्रहिताची जाणीव याचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. उद्योग विश्वात नवे मार्ग निर्माण करणारे, उद्योजकांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शक ठरलेले आणि विकासाला नवी दिशा देणारे माननीय श्री राहुल अमृतकर यांचे आपण स्वागत करूया आणि गप्पाष्टकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधूया. मंडळी, पहा, स्वप्न पाहणारे खूप जण असतात, पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रात्रंदिवस झटणारे, कष्ट घेणारे, मेहनत करणारे असतात. म्हणूनच ते आपली स्वतःची वाट निर्माण करू शकतायत आणि स्वतःचं नाव निर्माण करू शकतायत. तर आजच्या गप्पाष्टकमध्ये आपण अशाच एक दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाशी संवाद साधणार आहोत. ABHA अर्थात आत्मनिर्भर भारत हॅपीनेस असोसिएशनचे संस्थापक, MSME क्षेत्रातले मार्गदर्शक आणि ग्रामीण उद्योजकतेचे अभ्यासक आणि रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व आदरणीय श्री राहुल सुलोचना मधुकर अमृतकर यांचं टॉप न्यूज पुणेच्या पहिल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि सुरुवात करूया आपल्या प्रेरणादायी प्रवासापासून. राहुलजी, आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्यापासून ते आज तुमचा जो ABHA ग्रुप त्याचे संस्थापक होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा घडला आणि या प्रवासामागची प्रेरणा काय होती? सर्वप्रथम मी बाल स्वयंसेवक आहे, त्याच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आधीपासून संघ संस्कारामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. आज सर्वप्रथम टॉप न्यूज पुणे माझे मित्र कैलासजी गायकवाड यांच्या प्रथम वर्धापन दिनाला मी शुभेच्छा देतो, त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. कैलासजी माझे मित्र आहेत. मी विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये 1997ला जुन्नरमध्ये पूर्ण वेळ काम करताना, सामाजिक काम करताना आमची भेट झाली आणि तेव्हापासूनचा आमचा प्रवास मैत्रीचा आजही आमचा अव्याहतपणे सुरू आहे. आणि कधीही एकमेकांना फोन करून एका फोनच्या हाकेवरती भेटणारा मित्र म्हणजे कैलास गायकवाड. आज त्यांनी पुण्यामध्ये येऊन, जुन्नरमधून पुण्यामध्ये येऊन जी काही एस्टॅब्लिशमेंट केली आहे, पुण्यामध्ये डिजिटल मीडियामध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आणि मगाशी कुणाल टिळक म्हटल्याप्रमाणे, कुणालजींनी सांगितल्याप्रमाणे पहिला डिजिटल मीडिया आहे की जो स्वतःचा वर्धापन दिन साजरा करतो आहे. तर ही फार मोठी गोष्ट आहे. कैलास खूप धाडसी आहे पहिल्यापासून, आणि त्याचं धाडस आणि त्याचा असलेला प्रामाणिकपणा आणि त्याच्यातून हा असलेला पहिला जो वर्धापन दिन आहे, असा आज 10वा पण वर्धापन दिन व्हावा आणि याच्या पुढची वाटचाल त्याची सुंदर व्हावी. अनेक त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांचं प्रश्न मांडताना त्याला आपण बघावं आणि त्या 10व्या वर्धापन दिनाचे आपण सगळे साक्षीदार व्हावं. बिलकुल बिलकुल. आमचा मॅडम आपण उल्लेख केल्याप्रमाणे हा ABHA म्हणजे आभा आत्मनिर्भर भारत असा हा ग्रुप जो आहे, खरं तर उद्योजकतेचा प्रवास जो आहे तो माझा मी पहिल्यापासून, जसं याच्या आधीचेही आपले गप्पाष्टकमध्ये राहुलजींनी सांगितलं तसं, जन्मतः उद्योजक जे असतात ते कधी नोकरी करत नाहीत, ते नोकरी देणारे होतात, नोकरी घेणारे होत नाहीत. तर तसाच एक काहीसा प्रवास 2069 रुपयातून 10 मे 2000 साली माझा सुरू झाला होता. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण झाल्यानंतर मी 1 वर्ष सिम्बॉसिसमध्ये लॉ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला लक्षात आलं की लॉ हे आपलं फील्ड नाही आहे आणि आपली आवड काहीतरी वेगळी आहे. तर त्यामुळे उद्योजकता ही रक्तात जेव्हा असते तर त्यावेळेला गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने गोष्टी होत असतात. तर ही आभाची सुरुवात जी आहे ही 2019च्या कोविडच्या काळामध्ये झालेली आहे. कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण घरात बसलो होतो, तेव्हा मी माझे रिसर्च मोडमधले मी एक फार महत्त्वाचा टप्पा, जे ग्रामीण भागामध्ये आपण जो बघतोय, आपण ग्रामीण उद्योजकता ह्या विषयावरती मी बऱ्यापैकी काम करतोय. आणि आपण आत्मनिर्भर भारत करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टींमध्ये बदल होण्याची गरज आहे आणि काही गोष्टींवरती काम होण्याची गरज आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, भारतामध्ये जे 150 कोटी आज आपल्याकडे लोकसंख्या,
माननीय पंतप्रधान मोदीजी नेहमी त्या ताकदीवरती पूर्ण जग जिंकून आलेले आहेत आणि पूर्ण जगाला आपल्यासमोर त्यांनी वाकायला भाग पडलं आहे. तर त्या 150 कोटी भारतीयांना चांगल्या पद्धतीचं अन्न कसं मिळेल, जो कन्झम्पशन बेस आपला जो आहे, या कन्झम्पशन बेसवरती आपल्याला कसं पुढे जाता येईल, त्याला डिसेंट्रलाइज मोडमध्ये नेता येईल का. ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली, पण त्या ग्रामस्वराज्याच्या माध्यमातून खरं तर आपण जर बघितलं तर आत्ता सगळी गावं ब्रेन ड्रेन झालेली आहेत. 1970-80 नंतरचा जो प्रवास आहे, 1960 पासूनच जे इंडस्ट्रियलायझेशन भारतामध्ये सुरू झालं आणि औद्योगिक क्रांतीला जी सुरुवात झाली, त्यामुळे गावातले जे करते आणि जे काही सुजाण जे मुलं होती ती सगळी शहरात आली. शहरातली जी सुजाण आहेत ती 1980-90च्या दशकामध्ये परदेशात गेली. आणि आपण जर बघितलं तर आपण एका पद्धतीने आपण एकेका स्तरावरती आपण ब्रेन ड्रेन झालो आहे. आणि आता जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो आता विषय येतोय, योग घातला आहे, तर पुढच्या 10 वर्षामध्ये कालच एका AIच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की पुढच्या 10 वर्षामध्ये अनेक संदर्भ बदलतील. तर हे संदर्भ बदलत असताना मला एक फार चांगली गोष्ट सांगावीशी वाटते की ग्रामीण उद्योजकता हा येत्या काळातला सगळ्यात मोठा विषय बनणार आहे. आणि रुरल एंटरप्रेन्योरशिप ह्या विषयामध्ये आत्मनिर्भर भारत आभा जो फोरम आमचा आहे, याच्यामधून आम्ही फार मोठ्या संधी युवकांसाठी, तरुणांसाठी, अनुभवी लोकांसाठी आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती असलेल्या सर्वांसाठी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचं गावाच्या विकासाचं मॉडेल आणतोय. गावाची बॅलन्स शीट आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतोय. माननीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या सोबत मला 2004 मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. आणि अटलजींच्या मनामध्ये असलेलं जे ग्रामविकासाचं स्वप्न आहे ते आम्ही अटल गोठा फॅक्टरीच्या नावाने आम्ही ते साकारण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरन्सी, हायजीन, जसं राहुलजींनी त्यांच्या गोष्टींमधून सांगितलं की आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी थांबावंसं वाटलं पाहिजे माणसाला. त्या ठिकाणी ते खाण्याच्या गोष्टी ज्या आहेत, त्या खाण्याच्या गोष्टी आज बघतो आपण तर रस्त्यावरती भाजी विकली जाते आणि AC शॉपमध्ये आपली चप्पल विकली जाते. तर हा जो सगळा प्रवास आहे हा आपल्याला आधुनिकतेकडे न नेताना अधोगतीकडे नेणारा जो झाला, तर ही AI ही फार इष्टापत्ती आहे असं मी मानतो. कारण की AI मुळे सगळ्यात मोठा जर परिणाम जो होणार असेल तर तो ग्रामीण विषयामध्ये होणार आहे. लोक गावाकडे जाण्यासाठी इच्छुक राहतील. काहींना पर्याय नसेल, काहींना बळजबरीने जावं लागेल, पण कोणत्याही परिस्थितीने गावाकडे जावं लागलं तर दुःखी होण्याचं कारण नाही. कारण की आजही राम जो आहे तो राम गावात आहे, शहरात नाही आहे. अगदी बरोबर बोललात. म्हणून भारताला आत्मनिर्भर करायचं असेल तर भारताचा विकास अगदी महात्मा गांधींनी सांगितलं असेल किंवा अटलजींचं जे स्वप्न आहे, तर जोपर्यंत आपला ग्रामीण किंवा खेडगाव जे आपण म्हणतो आपण ते विकसित होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही. आता ABAचे आभा ही संकल्पना आपण आत्ता मांडलीत. तर आत्मनिर्भर भारत आणि हॅपीनेस याचा परस्पर संबंध तुम्ही कसा पाहता? आम्ही ह्या विषयामध्ये काम करताना सस्टेनेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. कारण की सस्टेनेबिलिटी शिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट सस्टेनेबल नसेल आणि इकॉनॉमिकली व्हायबल आणि फायनान्शियली फिजिबल नसेल तर आजच्या काळामध्ये काहीही होऊ शकत नाही. खरं आहे. तुमच्या घरातही काही होऊ शकत नाही, घरातही कोणी ऐकणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा देशाला आपल्याला हे मॉडेल द्यायचं आहे, याचे आमच्याकडे अनेक प्रकारचे ग्रासरूट इनोव्हेशन्स, आमचे ग्रासरूट लेवलचे रिसर्च आमचे तयार आहेत. अनेक जे रिसर्चर आहेत तेही आम्हाला येऊन भेटतात. आम्हाला जे आवडतात आणि ज्या गोष्टी ॲडॉप्ट करणं शक्य आहे त्या आम्ही आमच्या ह्या विषयामध्ये आम्ही ॲडॉप्ट करत असतो. अटल गोठा फॅक्टरी ही 3 स्तंभांवरती उभी आहे. गाव सर्वात पहिला आमचा एक महत्त्वाचा पिलर आहे. आज गाव ही एंटिटी म्हणून आपण जर बघितलं तर आता कुठल्याही योजनेमध्ये गाव ही एंटिटी नाही आहे. गावातल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. गावासाठीच्या योजना ज्या आहेत त्या सामुदायिक किंवा त्या पब्लिक युटिलिटीमध्ये जातात. त्यामुळे गावाची बॅलन्स शीट ही आम्ही संकल्पना जी मांडतोय, ही संकल्पना तसं लोकांना नवीन वाटेल, पण जसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं तसं त्या पद्धतीचं गावातलं प्रत्येक तुकडा जो आहे, प्रत्येक जमिनीचा जो भाग आहे त्याचा एक कोणीतरी मालक असतो आणि त्याच्यावरती काही ना काही गोष्ट होत असते. आणि होत नसेल तर तरीसुद्धा तो सोन्याचा तुकडा आहे. कारण की त्याच्यावरती आजच्या तारखेला पडीक माळरानावरती सुद्धा करता येतील अशा अनेक विषय आहेत. आणि पडीक माळरानं बघणारे अनेक उद्योजक आहेत. आज सोलरमध्ये जर सगळ्यात जास्त गरज असेल तर ती पडीक माळरानांची गरज आहे.
तर त्यामुळे आपण जर बघितलं तर ह्या विषयांमध्ये आपल्याला इंटिग्रेशन जे आहे ते आम्ही गाव गाय देशी गाय देशी गाय ह्या विषयाला घेऊन आम्ही पुढे जातोय. आपल्याकडे ह्या विषयावरती ऑलरेडी भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत. पराशर कृषी आणि वृक्ष आयुर्वेद या सगळ्या विषयांचा संदर्भ घेऊन आजच्या तारखेला या सगळ्याला परत एकदा नीट पद्धतीने आणि आधुनिकतेची जोड देऊन मांडण्याची जी गरज आहे त्याला आम्ही गाव गाय आणि शेतकरी यांच्या ह्या 3 प्रमुख ग्रामीण आधारांना ज्या पिलर्सला घेऊन आम्ही गो केंद्रित ह्या शब्दाचा जन्म दिलेला आहे. गो केंद्रित 3G आपण असं म्हणूया. 3G. हा, तुम्ही त्याला 3G म्हणू शकता, त्याला त्रिसूत्री म्हणू शकतो त्रिसूत्री आपण म्हणू त्याला. शकतो. पण हे 3 स्तंभ आहेत. ह्या 3 स्तंभातला एकही स्तंभ जर नसेल किंवा त्याची सिक्वेन्स जरी बदलली तरी ती सस्टेनेबल होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले गाव, नंतर गाय आणि नंतर शेतकरी. हा शेतकरी जो आहे आता आमच्या दृष्टीने 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, कारण की तो खंगलेला आहे. त्याला जर समृद्ध करायचं असेल तर त्याला देशी गाईची जोड द्यावी लागणार आहे. आणि देशी गाईला जगवण्यासाठी मला गावाची गरज आहे, कारण की माझ्याकडे चाराच नसेल तर मी गाय जगवणार कशी. बरोबर. तर त्यामुळे ह्या सगळ्या विषयाला प्रॅक्टिकली बघत असताना या विषयांवरती आम्ही खूप काम करतोय. भरपूर रिसर्च केलेत आम्ही आतापर्यंत. रिसर्चमध्ये अमृतकर फॅमिलीने भरपूर फंडिंग केलेलं आहे. बाहेरून कुठलाही एकही रुपया न घेता देशाच्या स्तरावरती अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आमचं कौतुक झालं, पण कोणीही फंडिंग केलेलं नाही. आणि आम्ही फंडिंगच्या अपेक्षितही नाही, कारण की आत्मनिर्भर भारतच्या आम्ही संकल्पनामध्ये आम्ही मांडतोय तर ही आम्ही सेक्शन 8 किंवा आम्ही NGO लेवलची मांडत नाहीये, ही उद्योजकता लेवलची मांडतोय. त्याच्यामुळे हा उद्योजकतेचा प्रवास आहे, हा स्वतःच्या क्षमतेवरती होईल. क्या बात. म्हणजे ही खरी संकल्पना तरच खऱ्या अर्थानं ग्रामीण विकास होईल ना. नुसतं फक्त शेतकरी किंवा असं म्हणून चालणार नाही. तर ते एकमेकांशी परस्पर पूरक आहे ना ह्या सगळ्या गोष्टी. आधारित म्हणजे गोशाळा जरी हो, भारतातल्या 6,500 गोशाळांसाठी आमच्याकडे प्रॉडक्ट तयार आहे. त्या गोशाळा सुद्धा आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. आज गोशाळा दानावरती आधारित आहेत. त्याच्यामुळे आमची गाय जी आहे ती गाय ह्या दानावरती आधारित असलेल्या पैशांवरती अवलंबून आहे. आणि कोणतीही गोशाळा आज गावाला जोडली गेलेली नाहीये. जर मग त्या गोशाळा गावाला जोडणं हे महत्वाचं आहे. गाव हा आमचा पहिला पिलर आहे. आता ह्या विषयामध्ये तुम्ही कोणतीही गोशाळा घेतली तर ती लॉस मेकिंग असते, पण ती जर गावाला जोडली गेली तर ती कमीत कमी सस्टेनेबल होऊ शकते. प्रॉफिट मेकिंग होणं हा पुढचा टप्पा आहे. आणि काही गोष्टी प्रॉफिट मेकिंग झाल्याच पाहिजे याची गरज नाही, पण सस्टेन झाल्या तरी खूप सस्टेनेबल प्रत्येकाला व्हावंच लागेल. तरच आत्मनिर्भर भारताचा प्रवास आपला सुखकर होईल. निकम्मा नाहीये. आमचा नंदी अत्यंत ताकदवान आहे. फक्त त्याच्यामध्ये असलेल्या आता काळाच्या गरजेप्रमाणे त्याची कामं बदलली पाहिजेत. म्हणजे एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण घरामध्ये जे पीठ खातो आपण, हे पीठ आपण गिरणीतनं दळून आणतो. किती दिवस तुम्हाला असं वाटतं की त्या पिठामध्ये जीवनसत्व राहत असतील, सत्व राहत असतील का? तुम्ही ते ग्राइंडिंग करतो आपण तर ते 200 RPM ला ग्राइंडिंग होतं. हो, ऍक्च्युअली त्याच्यामध्ये किती सत्व राहत असेल. खरंय. तुम्हाला माहिती आहे याच्यात किती? 48 तास त्याच्यामध्ये सत्व असतं. आणि आपण तर 15 दिवस महिनाभर असं दळून आणतो पीठ. तर काय आपण खातोय? म्हणजे नंदी आधारित जर आपण जर समजा गिरणी जर आपण बनवू शकलो, आपण गोशाळांमध्ये त्या नंदी आधारित गिरणी आता बिहारमध्ये त्याच्यातले काही प्रयोग झालेत, सक्सेसफुल झालेत. आणि त्या गिरण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये दगडावरती आपलं जो धान्य जे आहे ते पिसलं गेलं. पूर्वी आपण जात्यावर जसं दळत होतो तसं. तर ती जात्यावरती करण्यामागचा विषय असा आहे की त्या दगडाचा अर्क त्या धान्यामध्ये येणं गरजेचं आहे. जेव्हा तो दगडाचा खनिज अर्क जेव्हा तुमच्या धान्यामध्ये येतो, पिठामध्ये येतो, तेव्हा तुमचं पोट साफ होतं. तुमच्या शरीराला लागणारा आयर्न जो आहे तो गोळ्यांमधून न खाता तो डायरेक्टली तुम्हाला जनरली तो नॅचरली मिळतो. आणि बैल आधारित जो पिठाची गिरणी असेल, तेल घाणं असेल, आपण तेल घाण्यालाही लाकडी घाण्याचं जर आपण तेल खाल्लं तर ते 18 RPMचं असतं. आणि तेच लाकडी घाण्याचं नंदी आधारित तेल असेल तर ते 2 RPMचं असतं. जो आपला पिठाचं पण आपण गिरणी बघितलं तर ती 2 RPMची असते. त्याचं तुम्ही आरामात 8 दिवस त्याच्यामध्ये सत्व राहतं. म्हणजे आपला नंदी जो आहे तो निकम्मा नाहीये, तो त्याच्या गाईचं पोट भरू शकतो आणि त्याला दिवसाला 400 रुपये सहज मिळू शकतात. आणि त्याची फक्त 2 तासाची ड्युटी त्याच्यामध्ये लावण्याची गरज आहे. तर असे अनेक सूत्र आपण जे आहेत ते अटल गोटा फॅक्टरीच्या माध्यमातून उलगडणार आहोत. आम्ही याच्यावरती बरेचशा गोष्टी करतोय आणि याचे डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट्स आता सुरू झालेले आहेत. त्या डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जातोय आणि आता वेगवेगळ्या स्तरावरती या विषयांवरती बोलणी सुरू आहेत. हो, आणि हे अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे.
म्हणजे ही गोष्ट आज आम्हाला पिठाची कळली आहे, तर आता खूप जास्त पीठ एका वेळेला तरी किमान दळून आणू नये असं आपण म्हणू शकतो. आज भारताचा MSME हा या क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातं. पुणे आणि महाराष्ट्रातले जे तरुण आहेत त्या उद्योजकांसाठी तुम्हाला कोणत्या मोठ्या संधी दिसतात? सर्वात महत्त्वाचं, मी यंगस्टर्ससाठी स्टार्टअपसाठी फार काम करत नाही. आम्ही MSME मध्ये आम्ही गेले 25 वर्ष काम करतोय. म्हणजे 2002 पासून मी MSME सेक्टरमध्ये काम करतोय. 2006 मध्ये भारताचा MSME ॲक्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही नेहमीच काळाच्या पुढे राहिलेलो आहेत. हे भारताचा MSME सेक्टरमधला बोलबाला किंवा त्याच्यामध्ये पैसा आहे, त्याच्यामध्ये कन्सल्टन्सी आणि हे सगळे विषय 2010 नंतरचे आहेत. आम्ही 2002 मध्ये आम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. आणि जे आता उद्योजक आहेत त्या उद्योजकांसाठी आम्ही ॲक्च्युली काम करतो. उद्योजक हा जर सस्टेनेबल झाला, तो जर हॅपी राहिला, तर त्याची कंपनी हॅपी राहील, त्याच्याकडचे सगळे एम्प्लॉई हॅपी राहू शकतात. त्याच्यामुळे आम्ही उद्योजक ह्या विषयावरतीच फक्त काम करतो. आजच्या तारखेला जर बघितलं तर ॲसेंट मर्जर्स नावाने आम्ही आता मर्जर ॲक्विजिशन्समध्ये मोठ्या प्रमाणात काम करतोय. कारण की जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची मुलं अमेरिकेमध्ये गेली आहेत किंवा त्यांना बाबा जो करतोय तो बाबा आउटडेटेड उद्योग करतोय, बाबा तुला कळत नाही असे म्हणणारे असे आमच्याकडे पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये अनेक सगळीकडेच आहेत, प्रत्येकाच्या घरात आहेत ही मुलं अशी. हो, पण आम्ही तर म्हणजे पिंपरी चिंचवड भोसरी MIDC ही तशी 1964 साली पहिल्या 5 उद्योगांपासून सुरू झालेली MIDC. त्याच्यानंतर ठाण्याचं वागळी इस्टेट सुरू झाली. महाराष्ट्रातल्या MSME सेक्टरमध्ये 34 जिल्ह्यांमध्ये माझं काम आहे आणि 34 जिल्ह्यांमध्ये आम्ही MIDC सोबत एक इंडस्ट्रियल डिरेक्टरी बनवली. त्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा योग आला आणि प्रचंड उद्योजकांशी संपर्क झाला. अगदी 10 लाखाच्या उद्योजकापासून तर 10,000 कोटीच्या उद्योजकांपर्यंतचा प्रवास आम्ही बघितलेला आहे. माझ्या ह्या गेल्या 25 वर्षातला राहिलेला आहे. तर ॲसेंट मर्जर्सच्या माध्यमातून उद्योग बंद होऊ नयेत. उद्योग आम्ही जर कोणाला चालवायचा नसेल तर त्यांना आम्ही पुढचा सक्सेसर त्याचं व्हॅल्युएशन करून आम्ही दुसऱ्या उद्योजकांना आम्ही ते हँडओव्हर करतो. सन्मानाने त्यांना आम्ही रिटायरमेंट देण्याचा प्रयत्न करतो. जे उद्योजक म्हणून ज्या इंजिनिअरिंगच्या मुलांना या क्षेत्रामध्ये जर कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला, कुठल्या MBA कॉलेजेसला जर असं वाटत असेल की आता आमच्याकडे आहेत मुलं आणि त्यांच्याकडे काही त्यांना इमिजिएट उद्योग चालू करायचा आहे, तर आता शून्यातून उद्योग चालू केला पाहिजे याची गरज नाही आहे. कारण की भारत सरकारकडे सुद्धा 2,500 टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत, त्याही कमर्शियलाइज होऊ शकतात. पण त्या पद्धतीची मागणी समोरून आली पाहिजे. आणि आज जरा थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करण्याची गरज आहे. काळ बदलत चाललेला आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये AI मुळे सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. पारंपरिक उद्योग हा कन्सेप्ट राहणार नाहीये. पण हायजीन आणि पोटाला लागणारं शुद्ध अन्न ही गोष्ट निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात आणि ती मूलभूत जी आहे ती कंटिन्यू राहणार. मायक्रो एंटरप्रेनर्सला आणि स्मॉल स्केल एंटरप्रेनर्सला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. फक्त ह्या सगळ्या एंटरप्रेनर्सनी एकमेकांसोबत जर त्यांनी कॉम्प्लिमेंटेशन मध्ये काम केलं, कॉम्पिटिशन पेक्षा कॉम्प्लिमेंटेशन मध्ये जर काम केलं तर ते अधिक प्रभावी होऊ शकेल. म्हणजे एकच उद्योगामध्ये आपण जर बघितलं, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खास करून होतं आमच्याकडे MSME क्षेत्रामध्ये पण जर बघितलं तर मोठ्या कंपन्यांसाठी जे काम करणारे, जॉब वर्क करणारे जे MSME आहेत त्यांच्यामध्ये नेहमी कॉम्पिटिशन लागलेली असते आणि 2%, 3%, 5% रेट कमी करत करत आता नॉन फिजिबिलिटी लेवलला काही सेक्टर्स त्याच्यातले येऊन थांबलेले आहेत की त्याच्यामध्ये टर्नओव्हर तर 50 कोटी 70 कोटी, प्रॉफिट बघितला तर तो 25 लाख रुपये सुद्धा मिळत नाही. जर अशा पद्धतीने उद्योग केला तर त्या पद्धतीने तो उद्योग सस्टेन होणार नाही. हो, त्यामुळे टर्नओव्हर वरती न जाता आपण प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटीवर काम नेट रिटर्न्स वरती काम केलं पाहिजे, नेट प्रॉफिट्स वरती काम केलं पाहिजे. ॲक्च्युली ना बरेच तसं बघायला गेलं तर आजचे युवा पण खूप तसे फोकस्ड आहेत की काहीतरी त्यांना करायचं, आउट ऑफ द बॉक्स जाऊन करण्याची पण इच्छा असते, पण माहिती नसते. अशा काही योजनांची माहिती नाही किंवा असं काही गायडन्स नाही. तर मला असं वाटतं की ह्या तुमच्या माध्यमातून हा जास्तीत जास्त अवेअरनेससुद्धा ह्या मुलांपर्यंत जावा, त्यासाठी काही काम चालू आहे तुमचं? काही पॉलिसी मेकिंग पर्यंत काही गोष्टींवरती ह्या विषयांमध्ये काम झालं पाहिजे. कारण की राज्यकर्ता जो पॉलिसी लावेल त्या पॉलिसीप्रमाणे सगळी प्रजा काम करते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पॉलिसीज बनवताना डिसेंट्रलायझेशन, कन्झम्पशन आणि ह्या विषयांना धरून जर पॉलिसीज आणल्या तर निश्चितपणे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये बदल होतील. आमच्याकडे ॲसेट मर्जर्समध्ये, आभा मिशनमध्ये जर कोणी येणार असेल, इंडस्ट्रियल असोसिएशन्सला आम्ही गायडन्स करायला तयार आहोत. आम्ही इंडस्ट्रियल असोसिएशन्सला स्वच्छ, सुंदर, हरित, आनंदी त्यांचा इंडस्ट्रियल एरिया बनवण्यासाठी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये
अनेक टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन्स देऊ शकतो. आम्ही आता चाकण MIDC आणि रांजणगाव MIDC मध्ये 1-1 लाख झाडं दरवर्षी लावायचा आम्ही उपक्रम नक्की केलेला आहे. आता याच्यामध्ये आम्हाला काही कंपन्या CSR मध्ये मदत करणार आहेत. मी चाकण नगर परिषदेच्या माध्यमातूनही काही आम्ही या विषयामध्ये इनिशिएटिव्ह घेतोय. तर त्यामुळे आता आम्हाला MIDCने पण आम्हाला ह्यासाठी जागा उपलब्ध केल्या आहेत. तर आपण नुसतं प्रॉफिट हा विषय न ठेवता सस्टेनेबिलिटीवरती काम केलं पाहिजे. आज चाकण सारख्या एरियामध्ये एकही झाड नाही अशी स्थिती आहे. खरंय. म्हणजे तुम्ही गेलात इंडस्ट्रियल एरियामध्ये हो. तर तुम्हाला किलोमीटर पर्यंत तुम्हाला शेड्सच दिसतील तुम्हाला, पण तुम्हाला गाडी लावायला झाड तुम्हाला दिसणार नाही, सावली दिसणार नाही. तर ह्या विषयांमध्ये प्रॉफिटेबिलिटी बरोबर सस्टेनेबिलिटी इन एन्व्हायरमेंट ही पण आपली फार मोठी जबाबदारी आहे. याच्यावरती काम होण्याची गरज मला वाटते. आता तुमच्या बोलण्यात ना असंही जाणवतं की बरेच जणांनी सुरू केलेले आहेत उद्योग आणि ते नाही सस्टेन होऊ शकत आहे. म्हणजे जे थोडेसे डबघाईला चाललेले आहेत अशांना पण ऊर्जितावस्था मिळू शकते याच्यातनं. 100% आपण आता आम्ही सध्या पनवेलला आम्ही एका 16 कोटी NPA झालेल्या एका कंपनीला आम्ही आता ऊर्जितावस्था आणून देतोय. त्याच्यामध्ये बेसिकली जेव्हा उद्योजक एखाद्या अडचणीमध्ये येतो त्या अडचणीमध्ये येण्याच्या त्याच्यामध्ये उद्योजकाचे डिसिजन मेकिंग हा एकमेव फॅक्टर असतो. आणि उद्योजकाच्या डिसिजन मेकिंग वरती जर काम झालं तर अख्खा उद्योग सावरला जाऊ शकतो. त्याला जे लागणारे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस योग्य वेळी उपलब्ध होणं ही पण गोष्ट असते. ती गोष्ट आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आम्ही आता पनवेलमध्ये एक 16 कोटी आम्ही NPA झालेलं युनिट रिव्हाइव्ह करतोय, NPA मधून बाहेर काढतोय. आम्ही करोनाच्या काळामध्ये कोल्हापूरमधलं एक युनिट होतं, त्यामध्ये ते युनिट NPA मध्ये जाणार होतं. आम्ही बँकेशी बोलून आम्ही बँकेशी डायलॉग साधून आम्ही त्याच्यातून आम्ही ते युनिट NPA मध्ये न जाऊ देता त्याला आम्ही ज्या पद्धतीने आम्ही त्याला ट्रीट केलं, फक्त त्या ट्रीटमेंटमधून ते युनिट तर वाचलं. त्याच्यामुळे 100-200 फॅमिलीजचा जो सेटअप होता त्या उद्योजकाचा जवळपास त्याच्याकडे काम करणारे एम्प्लॉईज होत्या. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 150 फॅमिलीची होती, तर ती सुद्धा सेव्ह झाली. म्हणजे आपण म्हणतो की एक आजार जसं झालं तर एक ट्रीटमेंटची गरज असते डॉक्टरची, तर तशा पद्धतीने ही ट्रीटमेंट होऊन त्याला ऊर्जित अवस्था येऊन आणि तो उद्योग पुढे जाऊ शकतो. सेक्टर मधले डॉक्टर आहोत. DNA MSME मधला आहे, कारण की आम्ही 25 वर्षापेक्षा जास्त यामध्ये काम सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. खरं. MSME सेक्टरमध्ये 25 वर्ष पूर्ण करणारे आता तुम्हाला भारतामध्ये शोधून तुम्हाला फार शोधावे लागतील. हो, मग असे तुमच्यासारखे पण तयार झाले पाहिजे डॉक्टर्स या क्षेत्रातले, असं मला वाटतं. आमच्यापेक्षा मोठे डॉक्टर्स आहेत, ते खूप मोठ्या फीज चार्ज करतात आणि ते खूप मोठे डॉक्टर्स आहेत. पण ऍक्च्युली ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. खरं. आम्ही जे काही आम्ही आता काम करतोय ते 10 कोटीपासून तर आम्ही साधारण 50 कोटीपर्यंतच्या उद्योजकांपर्यंत आम्ही जास्त काम करतोय आता. म्हणजे ते जे आता थोडे छोट्या कमी लेव्हलला आहेत त्यांना पुढे नेणं हे गरजेचं आहे. तुमच्या गुरु केंद्रित ॲग्रो मिशन बद्दल तुम्ही बरीच गौ केंद्रित गौ केंद्रित ॲग्रो मिशन बद्दल जी चर्चा होते, तर गाव केंद्रित विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं त्या मिशनची नेमकी भूमिका काय आहे? आपण गावामध्ये गावाच्या विकासासाठी ऑर्गॅनिक पद्धतीने गावाचा विकास कसा होऊ शकेल याच्यासाठी 50 पेक्षा जास्त उद्योग शोधून काढलेत. आणि जसं म्हटल्याप्रमाणे डिसेंट्रलायझेशन आणि कन्झम्पशन बेस्ड, याच्यामध्ये ज्या गावामध्ये शेती असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे 80% ऑर्गॅनिक आपल्याला NPK त्या ठिकाणी लिक्विड फॉर्ममध्ये आणि सॉलिड फॉर्ममध्ये हा कसा देता येईल. तर याच्यावरती आम्ही अटल गोटा फॅक्टरीमध्ये टँक बँक सोल्युशन जे आहे टँकरच्या माध्यमातून स्लरी सप्लाय करायला तयार आहोत. जर कोणाला टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर आम्ही लोकल पार्टनर घेऊनच काम करतो. आम्ही फक्त 3च गोष्टी देतो, एक टेक्नॉलॉजी देतो, दुसरं मॉनिटरिंग करतो आणि तिसरं त्या ठिकाणी आम्ही त्यांची मॅनेजमेंट बघून त्यांना लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आम्ही देत असतो. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमधला सगळ्यात मोठा फॅक्टर जो मिसिंग आहे तो म्हणजे मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंगचा आहे. तर त्यामुळे तो सेंट्रलीज आम्ही तो राबवणार आहोत आणि त्याच्यावरती काम करतोय. आता याच्यामधनं तुमच्या बोलण्यामधनं हे पण होतं की रोजगार निर्मिती आता निर्माण होणार आहे आणि शहराबरोबर गावाचा विकाससुद्धा होणार आहे आणि शहरातनं गावाकडेही लोकांचं पलायन होईल काही दिवसात नक्कीच. शेवटचा प्रश्न असं, पलायन नाही, रिव्हर्स, म्हणजे पलायन म्हणण्यापेक्षा रिव्हर्स मायग्रेशन म्हणूया आपण. शेवटचा प्रश्न असा की नीती से उद्योग आणि उद्योग से समृद्धी ही संकल्पना मांडता तेव्हा 10 वर्षात आत्मनिर्भर, समृद्ध आणि आनंदी भारताचं तुमचं स्वप्न नेमकं कसं आहे? आनंदी भारताचं स्वप्न हे आनंदी भारत हेच स्वप्न आहे. आता फक्त ह्या विषयाला पुढच्या 10 वर्षांमध्ये आपण कोणत्या स्तरावरती नेऊ शकतो
याच्यामध्ये शासनासोबत काही इंटिग्रेशन होईल. याच्यामध्ये जे डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट्स आता आम्ही 47 क्लस्टर्स आम्ही आयडेंटिफाय केलेत. त्यातल्या 2 क्लस्टर्समध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन सुरू होईल आता. त्या डेमॉन्स्ट्रेशन नंतर केंद्र सरकारही याच्यामध्ये फार उत्सुक आहे, कारण आम्ही सोल्युशन्स जे घेऊन आलो आहेत ते केंद्र सरकारचे खत मंत्रालयाचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता कन्सिस्टन्सी ऑर्गॅनिकमधली जी आहे आणि त्यातला जो क्वालिटी कंट्रोल आहे तो आम्ही एस्टॅब्लिश करून देतोय. म्हणजे तुमचं काम आणि केंद्र सरकार आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचं जर कॉम्प्लिमेंटरी जर काम झालं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये निश्चितपणे होईल. नक्की त्याच्यामध्ये विकासाची जी तुमची झेप आहे ती खूप भरारी घेईल. आपण सर्व समाजाला घेऊन आम्ही काम करणारे आम्ही, कारण की आम्ही स्वयंसेवक आहोत. आम्ही समाजासाठी आम्ही लहानपणापासून काम करतोय. तर त्याच्यामुळे समाजासाठी काम होईल आणि समाजाच्या वतीने होईल, समाजाकडूनच होईल. म्हणजे लोक आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये लोकशाही आहे, तसं करता लोकांसाठी लोकांनी केलेलं त्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आपलं काम चालू आहे. एक फायर राऊंड घेऊया आणि मग आपण कार्यक्रमाचा एक फायर राऊंड घेते आणि एंडिंगला येते. हां हो. एका शब्दात स्वतःची ओळख. आर्किटेक्ट ऑफ सोशल हॅपीनेस. क्या बात आहे. उद्योग क्षेत्रातलं तुमचं प्रेरणास्थान. स्वतःच म्हणावं लागेल आता तरी. नाही, हे खूप महत्वाचं आहे की संघर्ष स्वतःशी असावा, स्पर्धा ही स्वतःशीच असावी. ते झालंच, पण राहुलजी खत्रेंनी जो संघर्ष भोगलेला आहे तसाच संघर्ष हा भोगलेला माणूस असतो तर तो कोणाच्या आदर्शांकडे बघून संघर्ष भोगू शकत नाही. नाही, पण प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी, हे मात्र निश्चित की नाही बाबा ह्यांच्यासारखं आपल्याला जायचंय पुढे. आमच्या गुरूंचं पाठबळ जे आहे, माझे गुरु तेजगुरु सरश्री यांच्या अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून हा सगळा खडतर प्रवास मला साधता आला असं मी नक्की म्हणेन. हो, प्रवास हा उद्योजकतेचा कधीही सहज साधा सोपा हा नसतो. तो खडतरच असला तर जे यश मिळतं त्यात वेगळं समाधान असतं. तेजगुरु सरश्री. वा. यशाची गुरु किल्ली मेहनत, नियोजन की सातत्य. सर्वच गोष्टी लागतात, त्याशिवाय काहीच होत नाही. प्रत्येक उद्योजकांना अंगी बाणवावी अशी एक सवय. इच्छाशक्ती. इच्छाशक्ती नसली की उद्योग कुठलाच कसाच होऊ शकत नाही. फक्त इच्छाशक्ती असली की तुम्ही काही पार करू शकता, 7 समुद्राकडे जाऊ शकता. भारतातलं कोणतं क्षेत्र पुढच्या 10 वर्षात सर्वाधिक वेगानं वाढेल? क्षेत्र म्हणजे भौगोलिक एरिया. क्षेत्र म्हणजे तसं नाही, विकासाचं. हा, ॲग्रिकल्चर. आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी एक महत्वाचा मंत्र. स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवणं. क्या बात आहे. खूप छान वाटलं ऐकून. आपल्याला खूप नवीन गोष्टी कळल्या आणि उद्योग व्यवसाय हे फक्त नफा इथपर्यंत मर्यादित न राहता त्याच्या पुढेही आपण विचार करू शकतो. आणि गावाचा विकास म्हणजे नेमका कसा असावा, कसा झाला पाहिजे. फक्त कागदोपत्री किंवा बोलण्यापुरतं की नाही बाबा ग्रामीण विकास झाला पाहिजे तर भारताचा विकास होईल. पण ते नेमकं जसं आपण मुलांना सांगतो ना, अभ्यास कर, पण त्याला जर सांगितलं तू कसा अभ्यास कर तर त्याला ती दिशा मिळते की नाही ठीक आहे मी आता हे केलं पाहिजे. तर तशा पद्धतीनं त्या ग्रास रूटवर जाऊन जर काम केलं आपण तर नक्कीच गावाचा विकास होईल आणि लोकांना अभिमान वाटेल आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी, व्यवसायामध्ये उद्योगामध्ये परत येण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं आपला भारत आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे ते लवकर पूर्ण होईल अशी आशा इथं व्यक्त करते. राहुलजी, आपण इथं आला तर खूप छान माहिती, आम्हाला खरंच यातलं काहीच माहिती नव्हतं, ती माहिती मिळाली. आणि आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची वाटचाल अशीच होत राहू आणि खूप खूप उद्योजक तुम्हाला जोडत राहू देत आणि आत्मनिर्भर भारताचा हॅपीनेसचा हा जो आभाचा प्रवास आहे तो छान आणि सातत्यपूर्ण होत राहो ही सदिच्छा व्यक्त करते आज टॉप न्यूज पुणेच्या या मंचावरून. खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.